नमस्कार, मी जयेश घोडुंदे आणि तुम्ही पाहता संवाद महाराष्ट्र न्यूज. कुरुस ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच मुदस्सर हुसेन पटेल यांची जवाहर अर्बन बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कुरुस येथे त्यांचा विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या निवडीबद्दल कुरुस तसेच परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. कुरुस ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच मुदस्सर हुसेन पटेल यांनी सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असताना आता जवाहर अर्बन बँकेच्या उपाध्यक्षपदी जबाबदारी स्वीकारली आहे. या निवडीबद्दल कुरुस येथे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला हिंदघर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच मनीष पाटील, सामाजिक कार्यकर्ते अविनाश चौधरी, रामदास जाधव, सचिन जाधव, नितीन जाधव, स्वप्नील जाधव यांच्यासह कुरुस परिसरातील मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मुदस्सर पटेल यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले. तसेच बँकेच्या उपाध्यक्ष पदाच्या माध्यमातून नागरिकांच्या व सर्वसामान्यांच्या हितासाठी चांगले कार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त करत पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. मुदस्सर पटेल यांच्या निवडीमुळे कुरुस परिसरात श्रीपदत आणखी मानाचा तुरा खोला गेला आहे. त्यांच्या पुढील सामाजिक आणि सार्वजनिक वाटचालीसाठी संवाद महाराष्ट्र न्यूजकडून मनपूर्वक शुभेच्छा. अशा स्थानिक आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी संवाद महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि बातमी आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मी बँकेचे ज्यांनी निवडणूक लढवली ते सर्व निलेजी सांबरे अप्पा यांचं मी धन्यवाद करीन की मला त्याच्यामध्ये संचालक पदासाठी ते निवडणुकीमध्ये भाग घेण्यासाठी आमंत्रित केलं आणि त्याच्यानंतर ह्याच टर्ममध्ये मला उपाध्यक्षांची संधी दिली, म्हणून सर्वात आधी त्यांचा मी आभारी आहे. आणि खरोखर असं पण संचालक असताना जी आपली कामाची घोडदौड चालू होती त्याच्यापेक्षा पण आता जास्त पद्धतीने जिम्मेदारी वाढल्यामुळे आपण ती चालू ठेवू आणि नवीन शेतकऱ्यांसाठी, नवीन उद्योजकांसाठी पण त्याच्यामध्ये काय नवीन स्कीम आणण्याचा प्रयत्न करू आणि बँकेचे ब्रँचेस अजून मोठ्या प्रमाणे कसे वाढतील, जसे की आम्ही अंबाडीला प्रस्ताव टाकलाय, पडग्याला टाकलाय, मुरबाडला टाकलाय, शहापूरला टाकलाय, पालघरला टाकलाय आम्ही. त्याच्यानंतर कासेला नवीन ब्रांच झाली, बोईसरला टाकलाय. असे एकूण 10 ब्रँचचे आम्ही प्रस्ताव टाकलाय. त्याच्यामध्ये एक प्रस्ताव आमचा मान्य झाला कासेचा, त्याचं उद्घाटन पण झालं मागच्या महिन्यामध्ये आणि एकच महिन्यामध्ये जवळजवळ 27 लाख रुपयाची ठेवी आल्या. म्हणजे फार चांगला त्याला आम्हाला स्कोप भेटतोय.